नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या ट्रॉफी हेडलाईन्सवर. कोल्हापूर गारगोटी मार्गावर कावणे फाट्याजवळ अपघात, कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक. कुदनूरमध्ये तुंबलेल्या गटारांचा प्रश्न गंभीर, पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती. प्रधानमंत्री आवास योजनेतील 410 घरांचा प्रकल्प रखडला, पेठवडगाव नगर परिषदेसमोर नागरिकांचे तीव्र आंदोलन. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कावणे फाट्याजवळ कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. हा अपघात आज घडलाय. अपघातात जखमी झालेला दुचाकीस्वार कावणे गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. धडकेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 410 परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाची अंमलबजावणी रखडल्याने भटका समाजमुक्ती आंदोलनाच्या वतीने पेठवडगाव नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं. प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळूनही त्याची माहिती नागरिकांपासून लपवण्यात आली आणि पुढील प्रक्रिया जाणीवपूर्वक थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप अनेक कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आजही स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. यावेळी मंजूर DPR नुसार बांधकाम परवानगी, विकासाची नियुक्ती आणि प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कुदनूर येथील गटारींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला हा प्रश्न आता ऐरणीवर आला असून गावभर त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गावातील गटारांची स्वच्छता केली जाते, मात्र यंदा ग्रामपंचायतीकडून आवश्यक साफसफाई न झाल्याने अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. परिणामी पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत असून अलीकडील मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी ते घरांच्या मध्येही शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट बनणार असून गावातील सर्व गटारांसाठी निधी उपलब्ध करून त्यांचे रुंदीकरण करावे, तसेच गटारांवर फरशा बसवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. केंद्र शासनाने 5 जून पासून ऑनलाईन खत खरेदी प्रणाली सुरू केली असून शेतकऱ्यांना फ्रेमवर्क फर्टिलायझर सेल ॲपद्वारे खत बुकिंग करावे लागणार आहे. मात्र या नव्या व्यवस्थेला काही शेतकऱ्यांकडून विरोध होत असून विविध अडचणीही समोर येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन खत खरेदी प्रक्रिया अवघड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा, स्मार्टफोनची उपलब्धता आणि तांत्रिक ज्ञानाचा अभाव यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दुसरीकडे उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी भविष्यात दिशादर्शक ठरणार असल्याचं सांगितलंय. ऑनलाईन बुकिंगमुळे खतांचा पुरवठा अधिक पारदर्शक होईल, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक खत उपलब्ध होण्यास मदत मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम कृषी विभागाकडून सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन खत खरेदी ॲपमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या बैठकीत शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन खत खरेदी ॲपमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या बैठकीत शासनाने तातडीने निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा 12 जून पासून पॉस मशीन परत करून खत खरेदी विक्री प्रक्रिया बंद करण्याचा इशारा दिलाय. कोल्हापूरची फुटबॉल संस्कृती हा केवळ एक खेळ नसून ती इथल्या लोकांसाठी एक भावना आणि उत्सवासारखी आहे. शहराच्या प्रत्येक चौकात, तालमीमध्ये आणि पेठांमध्ये फुटबॉलचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. चाहत्यांनी लावलेल्या आपल्या लाडक्या खेळाडूंचे भव्य फलक आणि प्रत्येक सामन्यासाठी असलेला जोश यातून कोल्हापूरकरांचे फुटबॉल वेळ अधोरेखित होते. आपला आवडता संघच विजेतेपदावर नाव कोरणार या विश्वासाने फुटबॉल प्रेमींमध्ये एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते. उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या या भाविकांनी महालक्ष्मी अन्नछत्राने मोफत भोजन प्रसादाची सेवा उपलब्ध करून दिली. या कालावधीत सुमारे 2 लाख भाविकांनी अन्नछत्रातील भोजनाचा लाभ घेतलाय. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अन्नछत्राची वेळ दररोज 2 तासांनी वाढवण्यात आली होती. भोजनामध्ये मसाले भात, आमटी, मिक्स भाजी, गव्हाची खीर, ताक आदी पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात आलाय.
भोजनासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रांगा लावून प्रसादाचा लाभ घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे नेसरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आलाय। भात, सोयाबीन, भुईमूग, मका आदी पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात उतरले आहेत। वेळेवर झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून नांगरणी, कुळवणी, वखरणी आणि पेरणीची कामे सुरू आहेत। तसेच नदी, नाले आणि तलावांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे। शेती कामांना गती मिळाल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत असून ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळते। यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवर दिमाखात उभा असलेला शिवाजी पूल हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर तो करवीरच्या वैभवशाली इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे। जवळपास 150 वर्षांचा इतिहास लाभलेला या पुलाने काळाच्या ओघात अनेक घडामोडी अनुभवल्या। 1874 साली या पुलाची पायाभरणी करण्यात आली। त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचं उत्तम उदाहरण म्हणून आजही या पुलाकडे पाहिलं जातं। अनेक वेळा पंचगंगा नदीला महापूर आले, पुराचे पाणी पुलावरून वाहिले, मात्र या ऐतिहासिक वास्तूचा एकही दगड ढळला नाही। त्यामुळे शिवाजी पूल हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचा आणि अभियांत्रिकी सामर्थ्याचा अभिमान मानला जातो। तरुण भारतच्या हेरिटेज कोल्हापूर या विशेष मालिकेतून आम्ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तू, त्यामागील रंजक इतिहास, सामाजिक योगदान आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न करतोय। या मालिकेतील शिवाजी पूल हा भाग तुम्हाला या ऐतिहासिक वास्तूची अनोखी कहाणी सांगणार आहे। शिवाजी पुलाचा संपूर्ण भाग पाहण्यासाठी आमच्या YouTube पेजला नक्की भेट द्या। सोबतच व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता। तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी। अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।